जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला लिंबा गणेशमध्ये जोडो मारो आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचाही निषेध. डॉक्टर गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तसेच आंदोलनकर्त्याबाबत सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी संबोधून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज दिनांक 23 गुरुवारी लिंबा गणेश तालुका बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, दिल्ली पोलीस मुर्दाबाद, विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा, सदाभाऊ नव्हे तर भाड खाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात सेवा सोसायटीचे चेअरमन रवी बापू निर्मळ, ॲडव्होकेट गणेश वाणी, सुरेश निर्मळ, शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, संतोष भोसले, सर्पमित्र अशोक जाधव, ज्ञानेश्वर कुदळे, सुंदर येडे, सोमीनाथ आमटे, सीताराम थोरात, रामहरी चाळक, गुलाब कांबळे, नाना निर्मळ, अमोल निर्मळ, अशोक गोंडे, रामचंद्र मुळे आदी सहभागी होते. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शिक्षणतज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेला आधारून राजीनामा द्यायला पाहिजे यासाठी गेल्या 23 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले विद्यार्थी असतील, आंदोलक असतील यांच्यावर दिल्ली पोलीस प्रशासनानं अगदी अमानुष लाठीमार केलेला आहे. त्याच्यामध्ये कालच एका आमच्या भगिनीचा मृत्यू झालेला आहे. आमची अशी मागणी की संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून SIT मार्फत चौकशी करण्यात यावी, म्हणजे दोषी अधिकारी असतील, कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर सदाभाऊ खोत हे व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे ह्या सदाभाऊ नाही, हा तर केंद्र सरकारचा भाडखाऊ आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे बीड तालुक्यातील लिंबा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि संबंधित प्रकरणामध्ये निवेदन आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहोत. जय शिवराय, जय भीम. मला या ठिकाणी खेदजनक सांगावं वाटतंय की सदाभाऊ खोत सारखा माणूस ज्याने संपूर्ण आपलं आयुष्य चळवळीत व्यतीत केलंय, सत्तेची ऊब किती दुर्दैवी असते बघा. आघाडी सरकारकडून, या महायुती सरकारकडून त्यांना एक सत्तेचं काहीतरी थोडस चाटायला मिळाल्यामुळं आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आणि तिथं अक्षरशः लोक रक्तबंबाळ झालेत. आणि त्याला सदाभाऊ म्हणतायत की ते अतिरेकी. म्हणजे शासनाने दडपशाही चालविलेले धर्मेंद्र प्रधान सारख्या एक चुकीच्या व्यक्तीचा राजीनामा एका मिनिटात मोदी सरकार घेऊ शकते. पण केंद्र सरकारला असं दाखवायचंय की आम्हाला जनतेचं काही देणं घेणं नाही आणि मुजोरी इतकी वाढली की आम्ही देशात कुणाचंच ऐकत नाहीत असा संदेश त्यांना द्यायचा आहे. आणि म्हणून सर्वांनी सावध झालं पाहिजे. लोकशाही संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला. अनेक अथक परिश्रमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही राज्यघटना बहाल केलेली आहे आणि देशात घटनेशिवाय देश आदर्शपणे आणि व्यवस्थितपणे चालू शकत नाही. परंतु आज घटना संपविण्यासाठी केंद्र सरकार एक टोकाचे प्रयत्न करीत आहेत. आपण सर्वांनी जागृत होऊन अशा अपप्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे. मी तर म्हणतो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाऐवजी मोदींचाच राजीनामा घेतला पाहिजे, अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि सदाभाऊ खोत सारख्या ज्या अपप्रवृत्तीत आपल्यातून पुढे गेलेला सर्वसामान्यांच्या, शेतकरी, कष्टकऱ्याच्या जीवावर नेत्या म्हणून आज त्या ठिकाणी चळवळ टाकण्याचं काम करतायत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आज या ठिकाणी लिंबा गणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण धर्मेंद्र प्रधान
आणि सदाभाऊ खोत सारख्या या विक्षिप्त मनोवृत्तीच्या लोकांना जोडे मारण्याचं आंदोलन केलेलं आहे। या सर्वांनी इथून पुढच्या आंदोलनात आणि केंद्र सरकारचं जे हे मुजोरी आणि विद्यार्थीवर जो लाठीहार चालला झालेला आहे आणि सोनम वांगचुक यांना प्रत्येक कुटुंबातून पाठिंबा आपण उभा केला पाहिजे, हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।